हां हां हो 2 मिनिट सर थोड़ा हिंद सर गांधी सुभाष टैगोर तिलक ऐसे हैं चल के फूल यहाँ रंग हरा हरे जगत में से रंग लाल है लाल बहादुर से रंग बना बसंती भगत सिंह लोकसभा मतदारसंघातून प्रथमच महिला खासदार होण्याचा बहुमान ज्यांनी पटकावलेला आहे अशा लोकप्रिय खासदार सन्माननीय प्रणिती शिंदे यांच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांचं आम्ही या प्रसंगी या मेळाव्यामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभ असते सोलापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी होत आहे। जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्या आहेत। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभ असते सोलापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या या कृतज्ञता मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। शहराध्यक्ष चंद्रकांत माझ्याप्रमाणे साहेब शेट्टे साहेब सध्या एमपीटी सगळे वाजपेयी अजून आपले जे सर्वांचे लाडके खासदार प्रणिती शिंदे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला आपण बघतो प्रत्येक वेळी लोकसभा लढतो आपण विधानसभा लढतो परंतु लढत असताना कार्यकर्ता बंद शिकायचं काम जे केलं तर प्रणितताईने केलं कारण त्यांनी तळागाळात जाऊन लोकांची अडचण जाणून घेऊन त्यांची अडचण पूर्ण करण्याचं काम त्यांनी 15 वर्ष केल्या दक्षिण सोलापुरामध्ये केल्या मध्यमध्ये केल्या ते प्रभावपूर्ण शहर जिल्ह्यामध्ये उघडलाय कारण आम्ही ज्यावेळी प्रचाराला जात होतो म्हणून तुम्ही येऊ नका आम्ही कायद्यात मतदान करणार यासाठी नेते सांगितले लोक ऐकले नाही पण मतदान ताईलाच केले हे लोक निवडणूक हातात घेतली होती ही भाजपला कंटाळून लोकांनी निवडणूक हातात घेतली होती 10 वर्ष कुठलाही खासदार आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम केलं नाही म्हणून हे लोकांना दाखवून दिलं मित्र आपण रातदिवस कष्ट केला आपण पैशाच्या बळी न पडता आपण फक्त कामात जे काम करणारे व्यक्ती जे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आमच्या मार्गदर्शिका आदरणीय ताईसाहेब आपल्या लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार आणि सोलापूर जिल्ह्यातून महिला खासदारातून प्रथमच नाव मिळवलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय प्रणिती शिंदे सगळ्यांचं नाव घेत नाही चुकून कोणाचं राहिलं तर थोडं अडचण येते आदरणीय व्यासपीठ जमलेले माझे सर्व सहकारी म्हणून आता प्रत्येकाने आपलं मनोमत व्यक्त केले ताईंचा निकालाची जेव्हा सुरुवात झाली होती पहिला 2 फेऱ्यामध्ये आपण मागलो होतो मी तेवढं टीव्ही बंद करून बसलो आता का आपलं काय खरं नाही म्हणून आणि सगळ्यांनीच तसं केले असते एकमेकांना फोन करायला पण नंतर जेव्हा सुरुवात झाली ताईंचा लीड 2,000, 5,000, 10,000, 20,000, 21,000, 50,000 त्यावेळेला लोकांचे मला परत फोन यायला चालू केले ताईचा लीड वाढतोय सगळ्या मतदारसंघामध्ये ताईचा खूप मोठा लीड मिळतोय तर तेव्हा जेव्हा आला की ताईने सगळ्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1-2 सीट सोडलं तर तिसरा विजय म्हणून ताईचा डिक्लेअर झाला
त्यावेळेला अनेक महाराष्ट्रात अनेक लोक मला फोन करत होते, कारण त्या खरा निकाल मी सांगणार होतो त्यांना. महाराष्ट्रातले मी आमदार असल्यामुळे सगळे महाराष्ट्रामध्ये संबंध होते. त्यावेळेला प्रत्येकाने मला फोन करणार, ताईंचा लीड किती आहे, पण लीड विचारत होता विजय झाले तर तुमची निवडणुकीची तयारी सुरू झाली असं आम्ही त्यावेळेला सगळ्याला सांगतो. आश्चर्य वाटत होतं सगळ्यांना, कारण का ह्याच्या पूर्वीच्या 2 निवडणुका आपल्याला असंच वाटत होतं की आपण निवडून येतो. पण महाविकास आघाडीने अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ताईला निवडून आणलं. आता प्रत्येकाचं मत इथं महत्वाचं आहे. कुठे लीड मिळाला कुठे नाही मिळाला हा महत्वाचा भाग नाही आहे. एक मत पण महत्वाचं आहे, आपल्याच महाराष्ट्रातला मुंबईतला एक खासदार 42 मतांनी पडले. म्हणजे मताला किती महत्व असतं हे त्यातून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की प्रत्येकाने मतदान करत असताना आपण मतदान सगळ्यांचं करून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं एक काही मोठ्या मतदान निवडून आलो तो भाग वेगळा आहे, पण मतदानाला किती महत्व आहे हे अतिशय महत्वाचं. आपण सगळ्यांनी एकजुटीनं एक मतानं सगळ्यांनी प्रयत्न केला, पण सगळ्यात श्रेय मोठं आहे ते खासदार प्रणिती शिंदेचं सगळ्यात श्रेय मोठं आहे. कुणाचं मोठं नाही. त्यांनी काही सुरुवात केली. आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या 800 ते 800 गावं पूर्ण केली. एका दिवसात 20-20 गावं, 22-22 गावं. सकाळी 9 वाजता निघाले, रात्री 10, 11, 12 वाजता यायचं, परत सकाळी 9 वाजता निघायचं. आणि जसा प्रसंग येईल तसं, जसा परिस्थिती येईल तसं प्रत्येकाला ते फेस करत गेले, प्रत्येकाला संघर्षाला पुढे जाण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांचा लेडीज म्हणून एक मुलगी म्हणून त्यांचा आपल्याला सगळ्याला कौतुक पाहिजे. धाडसानं मुलगी आपल्या सोलापूरला खासदार आपण निवडून दिला. खूप धाडसाची भूमिका त्यांनी घेतली. कुठेही जायचं, कुणी समोरचा रागार आला तर त्याला बोलायचं, त्याच्याशी विचारायचं, त्याच्या विचार विनिमय करायचं, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कुणाला मध्यस्थी नाही, कुणाला काय नाही, स्वतः फेस करायचं. आणि अशा पद्धतीने आपल्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडणूक आले. आपण सगळ्यांनीच मदत केला, आपण सगळ्यांनी सहकारी भूमिका केलं, आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आणि तरी आज सगळ्याला अक्कलकोटला झालं, कोकणला झालं, पंढरपूरला झाला, दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या सर्व सभासदांचा आभार मानण्यासाठी बोलवले. आणि सगळ्यांनाच आपण आभार मानूया आणि सगळ्यांना एक कृतज्ञता आपण व्यक्त करू आणि पुढच्या कामाला आपल्याला सुरुवात करायची. ताईचा अतिशय मला वाटतं पुढच्या आठवड्यात आहे. त्याचा शपथविधी त्यावेळेस होईल. त्यानंतर परत त्यांचा अधिवेशन संपल्यावर आपल्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या शहरामध्ये निश्चितपणे जोरात काम करते. दुर्दैव हे तर आपल्याला की अजून एक 30 जर खासदार देशामध्ये आले असेल, 30 खासदार, तर काही कॅबिनेट मंत्री म्हणून झाले. आपला रेकॉर्ड ब्रेक झाला असता. शिंदेसाहेबांच्या फॉर्मावर वोट देऊन गेले असते. 30 खासदारांची गरज होती. पण एवढं नक्की सांगतो की पुढच्या वेळेला 30 खासदार आणि आपलं काँग्रेस आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि प्रणितीला आपण 5 वर्षानंतर परत निवडून देऊया आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना पाठवून देऊया. आणि कदाचित मध्ये आधी पण जाते नितीश कुमार काय करतील सांगता येईल. आपलं नशीब आहे होतं आणि काही पण नशीबवान आहे. त्यामुळे काय विषय नाही. परत एकदा ताईला शुभेच्छा देऊ. आपल्या सगळ्यांना आभार मानतो. इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिला महिला खासदार सन्माननीय प्रणिती शिंदे, त्याचप्रमाणे सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण, उपस्थित सर्व महाविकास आघाडी सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व माझे बंधू आणि शिवसेनेला माझा महाराष्ट्र. प्रथमतः मी पहिला मनपूर आणि भगवान शुभेच्छा देतो. त्यांनी मोठ्या मतदानात विजय झाल्याबद्दल त्यांना भगवान शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून मोठा विकास होईल असा विश्वास व्यक्त करतो. खास करून मी त्यांना विनंती करणार आहे, आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये विशेष लक्ष असावं. त्यांचा जे काय पाण्याचं प्रलंबित प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचं रोजगाराचा विषय आहे, या बाबतीमध्ये त्यांनी विशेष लक्ष द्यावं.
असं मी त्यांना विनंती करतो. आणि या जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं नाव लौकिक होईल. संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरचे खासदार म्हणून होऊन दाखवतील असा मला विश्वास आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांना भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जे काय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब इथं हे सभा झालं त्या माध्यमातून सर्व शिवसैनिक कामाला लागले. सर्वांचा सिंहाचा वाटा आहे आमच्या शिवसेनेचं. सर्व शाखा प्रमुख पासून कॅश मारता ते सर्व बाकी ना कॅश तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख सर्व शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना विजय मिळवण्याबद्दल सर्व मी शिवसैनिकांना देखील हार्दिक अभिनंदन करतो. आणि सर्व शिवसैनिकांचं आणि महाविकास आघाडी नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं सर्वांचं देखील आभार व्यक्त करतो ज्यांनी पहिला मोठ्या विजयानं मिळवून दिला. सर्व सरसामान्य जनतेचा देखील आभार व्यक्त करतो. दोन सुविधा संपवतो. जय हिंद. की ज्या काँग्रेसने आम्हाला घराला एवढं दिलं, भरपूर दिलं, ती मी काँग्रेस सोडणार नाही. खऱ्या अर्थानं कुणाकडनं लढलं पाहिजे, शिकलं पाहिजे तर ते खऱ्या अर्थानं तुमच्याकडनं आम्ही शिकलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे आणि कसं शिकलं पाहिजे. समोर 5 आमदार, राज्यामध्ये सत्ता त्यांची, देशामध्ये सत्ता त्यांची. सोलापूर शहरामध्ये पैशाचा पाऊस पडत होता, पण तुमच्या खऱ्या अर्थानं मनाचा पाऊस पडत होता म्हणून तो विजय झाला. भारतीय जनता पार्टीला वाटलं होतं की सहजपणे आम्ही इलेक्शन लढवूया आणि तिथंच त्यांना घात झाला की काही ते सहज घेतलं आणि ते महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लक्ष लागलं होतं की सोलापूरचं जिल्ह्याचं लक्ष, सोलापूर शहराचं जिल्ह्याचं काय होणार. पण आमदार पर्यंत ते खासदार झाले आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की खऱ्या अर्थानं ही जनता जी आहे ती शिंदे साहेबाला मानणारी जनता आहे. ही जनता जी आहे आमदार पर्यंत त्यांना मानणारी जनता आहे. म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेस या ठिकाणी विजय झालेला आहे. मी विशेष दक्षिण सोलापूर व शहरातल्या सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्व त्यांचा लीड करून दक्षिणमध्ये 10,000 आपल्याला लीड मिळाला आणि ते जवळजवळ 74,000 या ठिकाणी विजय झालेले आहेत. त्यामुळं तुमच्या या ठिकाणी कृतज्ञ मेळावा, हा कृतज्ञ मेळावा आभार प्रदर्शनाकरता या ठिकाणी मानलाय. विशेष शिवसेनेचा या ठिकाणी आभार मानतो, राष्ट्रवादीचा आभार मानतो. सर्व नेते मंडळी या ठिकाणी झटून काम केले, आमच्या महिला काम केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण विजय साजरा करतो. तरी 2 वेळेस आम्ही मान खाली घालून येत होतो, पण ह्या वेळेस तुमच्या माध्यमातून जो विजय झाला तो ऐतिहासिक विजय आहे आणि तो आमच्या काळात झाला. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना साहेब तुम्ही पदावर दिलात. अनेक लोक नेते मंडळी नवीन होते, पण मास्टर माइंड शिंदे साहेब होते. त्यांनी घरात बसून सर्व सुख आले. साहेब निवांत नव्हतं, नगराला वाटत होतं की आता साहेब निवांत आहेत. साहेब निवांत राहू शकत नाही. एक जिद्दी आणि वचका, जो पराभूतचा 10 वर्षाचा वचका, खऱ्या अर्थाने शिंदे साहेब तुम्ही मागतो आमचे, तुम्ही जी दिशा दिली त्या दिशेने आम्ही सगळं चालत होतो. म्हणून सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अगदीच भारतीय जनता पार्टी सहज वाटत होतं की आम्ही आपण 2 गट दिलो आणि तिसऱ्या हॅट्रिक होईल. ती हॅट्रिक थांबवण्याचं काम आपल्या खासदार प्रणित शिंदे यांनी केलं. आणि मला माहित आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राची विधानसभा त्यांनी गाजवली त्याचप्रमाणे लोकसभा देखील लोकसभाचे गाजवतात. आणि सोलापूर शहराचं जे सोलापूर शहरामध्ये शिंदे साहेब आणि शिंदे साहेब म्हणून सोलापूर हे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वडिलांच्या पावलावर ठेवून आज काही देखील महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सोलापूर शहराचं नाव कमवतील ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझी गोष्ट संपवतो. जय जय महाराज. आमच्या काही प्रणितताई, व्यासपीठाचे माजी आमदार दिलीप माने साहेब, बाळासाहेब शेळके साहेब, बाबाजी मिस्त्री, नंदकुमार पवार साहेब, संपूर्ण व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित पुढे बसलेले माझे बंधूंनो, बहिणींनो व नगरसेवक, जिल्हा परिषद, सोसायटी, ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि बंधूंनो, बहिणी. 6 महिन्यापूर्वी लोकसभेची नोंदणी होण्याच्या अगोदर ताई साहेबांचं त्यावेळी ठरलं की खासदार व्हायचं. उभारण्याच्या अगोदर 6 महिने भाजपने केलेले 10 वर्षाचा पाप
पहिला खासदार बोलत गेला, दुसरा खासदार मौन बाळगला. लोकांनी भारतीय जनता पार्टीला कंटाळलेला होता. कुठल्याही प्रकारचे विकास कामे होत नव्हते. सोलापूर शहरामधील गदारोळाचं कारभार दोन्ही मंत्र्याचा ते डोळ्याने बघत होते. जनता पूर्णपणे वैतागलेला होता. अशा वेळी साहेबांनी सांगितलं की आता पडेल आमदारपेक्षा नॅशनल जेल म्हणून काम करावं. तेव्हापासून आम्ही ज्यावेळी चालू केलं दक्षिण तालुका जिल्ह्यामध्ये की सोलापूरची मायमाऊली हे पहिल्यांदा सुरुवात केली आम्ही दक्षिण तालुक्यातून. मायमाऊली उपमा देऊन आम्ही ताई साहेबांना खासदारकीचा विडा उचलला आणि नेत्याच्या विरोधामध्ये जनता एकीकडे होऊन भाजपच्या विरोधामध्ये कशाही परिस्थितीमध्ये मायमाऊलीला निवडून द्यायचं. जे विकास काम आजकाल कोण करतात, 5-5 आमदार 2 मंत्री असताना सातत्याने सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून जनमाध्यमावर बसून गोरगरिबाचे प्रश्न सोडवणार. ताईलाच आपण खासदार करायचा असं मनाशी कुटुंबावर घेऊन राहत बांधलेली जनता 3 महिन्यापासून ठरवलं होते की आता या पुढचा खासदार पण ताईच होतील. आणि ज्या ज्या वेळी आम्ही दौरा करून मतदारसंघात जात होतो त्या वेळी एवढं प्रचंड प्रतिसाद मिळत होता ताईला. आणि त्याच वेळी रिझल्ट कळलं होतं की या वर्षा पुढचा खासदार प्रणिताताई 100% होणार. ज्या गावात पोहोचलो, ज्या गावात पोहोचलं नाही, काही यंत्रणा मिळाला, काही यंत्रणा मिळाला नाही, तर ज्या मायमध्ये ज्या ज्या गावात गेल्या त्या त्या गावातील जनता जनावरांनी विशेषतः मी मूळ तालुक्यातील जनतेच्या, पंढरपूर तालुक्यात जनतेच्या, मांगडकर जनतेच्या देवार मी त्यांचा हात धरून मी त्यांना नतमस्तक होतो. ज्या लोकांमध्ये त्यांनी राजेश्री घराण्याचे राजकारण होत होता ते घराण्याला त्यांनी पुसून काढून एक चेहरा, एक काम करणारा विकास चेहरा, आपल्या ताई, हक्काची ताई, मायमाऊली, रणरागिणी म्हणून प्रचंड मताने प्रणिताईला खासदार म्हणून निवडून दिल्या. त्या त्रिवार सोलापूर जिल्ह्याच्या खासदाराचा जनतेचा मी आभार मानतो. ज्या वेळेला बोलणार नाही, माझ्यानंतर आई साहेब, मोठे साहेब आणि ताई साहेब तिघेही बोलणार आहे. आता फक्त ताई साहेबांना विकासाच्या कामाची अपेक्षा आहे. ज्यांनी ज्या ज्या गावात ताई साहेबांनी आश्वासन दिले ते सगळे पूर्ण त्यांनी करतील, त्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही. पण येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या जेव्हा मध्यपट्टाच्या ग्रामीण भागामध्ये आणि शहर भागामध्ये शिंदे साहेबांचं राजकारण चालत होता त्याच पद्धतीने मायमाऊलीचा या 7 तालुक्याचा आणि ग्रामीण शहराचा राजकारण करा, त्यांनी त्याच्या 7 तालुक्याचं राजकारण तेजत ठेवणार अशी पद्धतीने मी त्यांना हात देतो. मी जास्त न बोलता काही साहेबांना एवढंच विनंती करतो, त्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्याचं सर्व यश आणि हे आकांक्षा पूर्ण करा. आणि माझ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता 36,000चा लीड असताना 36,000चा लीड तोडून 10,000चा लीड तुम्हाला दिला. त्या तमाम दक्षिण तालुका लोकांच्या मी संपूर्णपणे आभार मानतो आणि मी आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो. असंच प्रेम शिंदे साहेबांच्या ताईच्या आई साहेबांना ठेवावं एवढं गळगळीत विनंती करून मी माझा छोटासा भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दक्षिणचं एवढा मोठा लोक जमलेली आहे तिथून व्यासपीठावर बसलेले माझे पती सुशील कुमार शिंदे, माझी कन्या आज खासदार म्हणून निवडून आली ती प्रणिती शिंदे, सर्व मान्यवर आसापुरे साहेब, दिलीप माने साहेब, आत्ता ज्यांनी धडाडीने भाषण केलं ते चेतन नरवटे साहेब, बाबा मेस्त्री, सर्व आमच्या महिला भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनी, आज खऱ्या अर्थानेच कृतज्ञता मेळावा आहे. आज हा 5वा मेळावा आहे. पहिला अक्कलकोटला झाला, दुसरा मोहोळला झाला, तिसरा मंगळवेढ्याला झाला, पंढरपूरला झाला, मंगळवेढ्यात झाला आणि हा दक्षिणमध्ये. मला प्रामुख्याने दक्षिणमधली एक आठवण आपल्याला सांगायची की जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा ते राज्यसभेमध्ये होते, ते लोकसभेमध्ये होते आणि त्यांना परत मुख्यमंत्री झाल्यावर आमदार म्हणून निवडणूक लढवावी लागते. तेव्हा आमचे नेते देवकोटे साहेबांची आवर्जून आठवण करावी. त्या देवकोटे साहेबांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला, तिथून शिंदे साहेब निवडून आले, फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यावेळेस या सगळ्यांना म्हणजे
त्यावेळेस पण असाच कृतज्ञता मेळावा घेतला होता आणि ज्या आपल्या जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या ज्या अपेक्षा होत्या शिंदे साहेबांकडनं त्या त्यांनी पूर्ण केल्या. आज शिंदे साहेब परत नंतर लोकसभेला उभे राहिले, त्यांचा पराजय झाला, किती असा पराभव झाला, पण त्यांनी मनावर घेतलं नाही. आम्ही कुटुंबाने सुद्धा मनावर घेतलेलं नाही. आम्ही तो हसत स्वीकारला. त्याच्यानंतर सुद्धा साहेब निवडून आले आणि आज प्रणिती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2 पावलं पुढे सरकूनच आज ही खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेली. मी प्रणितीला म्हटलं की प्रणिती, ह्या जिल्ह्यामधून तू निवडून आलेस, त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या तुला शेतकऱ्यांच्या असू दे, गरीब जनतेच्या असू दे, मागासवर्गीयांच्या असू दे, कोणाच्याही अपेक्षा किंवा मागण्या असतील त्या तुला पूर्ण करायला लागतील आणि ती कपॅसिटी प्रणितीमध्ये आहे. तर प्रणिती आज 2दा 3दा आज आमदार निवडून गेलेली आहे. प्रणितीमुळे मला सगळे आतापर्यंत शिंदेसाहेबांच्या पत्नी म्हणून ओळखत होते, पण जशी प्रणिती राजकारणात आली तसे मला सगळेजण आई साहेब म्हणून ओळखायला. हा केवढा मोठा मान आहे माझा. त्यामुळे मी पण, मला काल सुद्धा मगरपड्याच्या ठिकाणी एक भाषण, तुम्ही एक प्लस 10 मिनिटं बोला, एवढी नेते मंडळी बोलायला असताना मी जास्त नाही. प्रणिती कर्तृत्वाला आहे. आज तुम्ही सगळेजण तिच्या पाठीशी मिळत आहे म्हणून ती आज एवढ्या पदाधिक्याने निवडून आली. आज जेव्हा तिचं दिल्लीमध्ये नाव घोषित झालं इकडेच खासदार म्हणून, तेव्हापासून जवळजवळ 1.5 महिना ती सकाळ ते रात्रपर्यंत पुन्हा जाणार फिरत होते. झुगी झोपडीमध्ये रानामनात शेतकऱ्यांच्या मध्ये जेवण भाकरी खाऊन ती प्रचार करत होती. ही तिची जी महत्वाकांक्षा आहे ती सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तिला पाठवली. तुम्ही काही विचार करू नका, पण आता आम्हाला लोकशाही घडवायची. आता आम्ही खूप सोचलोय आणि खरंच शेतकऱ्यांनी असू दे किंवा गरिबांनी असू दे खूप सोचलं, कारण बीजेपीच्या राजकारणामध्ये. पण आता तसं होणार नाहीये हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणी प्रणिती समोर गेलात तरी ती तुमची कामं करेल, जेवढं शक्य होईल तेवढं ती सगळं करेल. कारण तिच्या पाठीसारखा जनसमुदाय आहे. तुम्ही तिला उचलून घेतलेले, तुम्ही तिला उचलून घेतलेला आहे, तर तिला आपल्याला खाली मारायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ते तुम्ही करणार आहात ते मलाही माहिती आहे. प्रणिती आज एवढ्या मोठ्या पदावर आले, आई पण मला अभिमान आहे, वडील म्हणून त्यांना अभिमान आहे, आमच्या सगळ्या कुटुंबाला अभिमान आहे की आज एवढ्या मोठ्या पदावर दिसलेले. आणि ही जे अभिमान आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. मी एकच सांगते आपल्याला, मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. एकच नारी सबसे भारी, आणि तिने करून दाखवलेलं. आणि आज पहिल्यांदा आपल्या सोलापूर जिल्ह्याला महिला खासदार मिळालेली आहे. हे केवढं मोठं भाग्य आहे तुमचं सगळ्यांचं. हे तुमचं भाग्य आहे, हे तिचं नाही, हे तुमचं भाग्य आहे की आज महिला खासदार मिळाली. आणि महिला जेवढी कामं करतात तेवढं कोणी करत नाही. आणि ती हक्कानी लोकसभेत तुमच्या मागण्या मान्य करेल. कारण तुम्ही बघितलं विधानसभेत सुद्धा तिने किती हक्काने सगळ्या पाणी प्रश्न असू दे किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे तिने मांडलेला आहे. आणि तशीच ती लोकसभेत सुद्धा मांडली. हा माझा तिच्यावर विश्वास आहे. अशा तुम्ही सगळ्यांनी आज एवढा मोठा चांगला कार्यक्रम केला. असापुरे साहेब, मी तुमचेही आभार मानते. तुम्ही चांगले, तुमच्याबरोबर दिलीप माने साहेबांचे पण मानते आभार. आणि काही आठवणी असतात, अजून बोलून दाखवायचं असतं, पण आपल्या पुढे नंतर बरोबर ते बोलायचं.
त्याने मी जास्त वेळ मी आज एवढा संख्येने उभे राहिला तुमचं मी आभार मानते आणि आणि ती सगळ्यांना म्हणते मी कसा सगळ्यांना प्रणाम करते तसं मीही सगळ्यांना नमस्कार करते. कारण तुम्ही आज माझ्या मुलीला निवडून दिलेलं आहे आणि तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि तिच्या दिल्लीच्या काँग्रेसवाल्यांनी तिच्यावर विश्वास टाकलेला आहे. आज महाविकास आघाडीमधून तिला मिळालेली उमेदवारी आणि निवडून आली. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आले आणि त्यांनी तिचं जे वर्णन केली माझी धाकटी बहीण आहे आणि तिला त्याचं काम तुमचं आहे, तेव्हा उद्धव ठाकरे साहेब पण म्हणाले की प्रणिती आम्हाला एवढं चांगलं भाषण करशील म्हणून, पण तिने तिची चूक दाखवली. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब सुद्धा खुश झाले. शरद पवार साहेबांनी पण तिला आशीर्वाद दिला. त्यावेळेस पंढरपूरला शरद पवार साहेबांच्या पहिल्या इलेक्शनपासून सर्व सांगितलेलं आहे की साहेब कसे निवडून आले आणि कसा त्यांचा परिचय झाला आणि त्यांचं तिकीट नाकारलं बाय इलेक्शनमध्ये साहेब निवडून आले. मला प्रणिती म्हणते की मम्मी तुझं लग्न झाल्यापासून 52 वर्ष तू हे निवडणूकच बघतेस का? हो म्हटलं. 74 सालापासून मी आजपर्यंत फक्त निवडणुकीसाठी तुझ्या सगळ्यांच्या मदत करते आणि निवडणूक मी बघितली आहे. कारण आमच्या फॅमिलीमध्ये साहेबांच्यापासून ते आत्ता प्रणितीपर्यंत मी निवडणुका बघितलेल्या आहेत. साहेबांच्या पाठीशी मी गंभीरपणे उभे राहिलेले. मी माझं कशाला कौतुक करेन, तुम्हीच कौतुक कराल माझं की खरंच आईसाहेबांनी साहेबांच्या मागे उभं राहून आज त्यांच्या मुलीलाही घडवली. साहेब तर मोठे झालेच पण त्यांच्या मुलीलाही घडवली आणि ही मुलगी तुमचं सगळं जे मागण्या असतील तुमचं सगळ्या काही देण्या असतील ते सगळं पूर्ण करेल एवढा मला स्वतःवर माझ्यावर विश्वास आहे, तिच्या वडिलांवर विश्वास आहे आणि प्रणिती स्वतः विश्वास दिला आहे की कुठल्या पद्धतीने कामं करेल. मी आज सगळेजण आपण मी तुमचे परत आभार मानते. शेतकरी बंधू असू दे, रोजगार मिळणार असू दे, गरीब जनता असू दे, मी सगळ्यांचे आभार मानते. आणि मला इथे आसापुरे साहेबांनी बोलायला दिले त्याचाही आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. एका कठीण काळामध्ये लोकसभेची जी निवडणूक आपण लढवली आणि दक्षिण सोलापूर याचा मी खातेदार आहे, माझी शेती आहे. तर म्हणून ग्रामीण भागातला कृतज्ञता मेळावा आज शेवटी ठेवला आहे. 7, 8, 9 या 3 दिवशी शहर, उत्तर सोलापूर आणि मध्य हे 2 आणि उत्तर सोलापूरचा काही भाग असे 3 मेळावे 7, 8, 9 मुद्दाम ठेवले. पण आजचा हा शेवटचा ग्रामीणमधला मेळावा आहे आणि म्हणूनच इथं या दक्षिण सोलापूरचे आमची एवढी जवळीक आहे की आम्ही तिथं शेती करतो, तिथं पूजा करतो, सर्व काही करतो. म्हणून लोकांना वाटत असेल की ह्या व्यासपीठावर सुशील कुमार शिंदे, श्रीमती शिंदे, प्रणितीताई हे तिघी शिंदे बोलणार असं काही समजू नका. पण ही आमची शेवटची या कार्यक्रमाची शेवटची ही बैठक आहे म्हणून आम्ही तिघांनीही बोलायची इच्छा करतो. तुम्हाला धन्यवाद देण्याकरता म्हणून इथं आम्ही तिघी बोलतो. उद्या माहिती नाही प्रणिती तिला एकटीलाच खासदार म्हणून तुमच्याबरोबर इथं काम करावं लागेल, फिरायला लागेल. त्या पुढच्या काळामध्ये आम्ही दोघंही त्यांना काही जास्त साथ देणार नाही. तुला आता लोकांनी निवडून दिलेलं आहे
लोकांच्या जीवातून इथं राज्य कर अशा प्रकारे आम्ही भूमिका मांडली. मित्रहो, दक्षिण सोलापूर आत्ताच माझ्या पत्नीने सांगितलं, देवकते साहेब जरी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी खासदार होतो दिल्लीतला आणि तिकडचा राजीनामा दिला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायचं तर इथला सदस्य व्हावा लागतो. आणि म्हणून अनेक लोक तयार असताना देखील आमचे देवकते साहेब पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो. आणि म्हणून आयुष्यभर आम्ही आनंदराव देवकतेंना विसरू शकणार नाही. अशा प्रकारचा हा जिल्लक सहकारी त्यांना त्यांचा हा तालुका. इथं या तालुक्यामध्ये खूप मोठे लोक होऊन गेले. इथं आमचे सुधारे साहेब होऊन गेले, तर आणखी बरेचसे गेले, आमचे गुरुनाथ पाटील होऊन गेले. तर या तालुक्यामध्ये एक अशी परंपरा आहे, इथं सर्व धर्माचे लोक निवडून गेले. माझ्यासारखा दलित वर्गीय असणारा सर्वसाधारण जागेवर तुम्ही निवडून दिलं, एकदा आणि चारदा निवडून दिलं, हे कठीण काम असतं. प्रणितेचा सारखी आमदार म्हणून जनरल सीटवरच निवडून येते, तिला काही रिझर्वेशन वगैरे नव्हतं. पण आता इथं रिझर्वेशन असल्यामुळे ती रिझर्व सीटवरती निवडून आली आणि तुम्ही साथ दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यामधले गाव आणि शहरातला काही भाग मोठे हे ज्यावेळेस लोकसभेचं सगळं चित्र बदललं गेलं आणि एकटा दक्षिण सोलापूर तालुका एकटा राहिलेला तो असा पुढे सरकत आला आणि शहरातले अनेक वाद त्याच्यामधले सामील झाले आणि शहर आणि ग्रामीण अशा प्रकारे त्या मतदारसंघाची स्थिती झाली. आणि ह्या मिक्स असलेला मतदारसंघ कुणाला काय करेल काय सांगता येत नाही. कुठे बघावा तर एका जातीचं असं प्राबल्य नव्हतं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर 2 निवडणुका झाल्या आणि तिथं आपण आलो. खरं हा तालुका जातीच्या धर्माच्या नावावर त्यांनी निवडणुका केल्याने राजकारण केलं नाही. आपण बसवेश्वराचं नाव म्हणून काम करतो, सर्व धर्माचं प्रतीक म्हणून बसवेश्वराला आपण मानतो. त्या बसवेश्वराच्या आपण पाय घ्यावं आणि त्यांच्याच विश्वासाने या जिल्ह्यामधलं सगळं राजकारण समाजकारण हे चालत असतं. आज परिस्थिती बदलती आहे. 1-2 चुका झाल्या आणि आपलं सगळं मोठं नुकसान झालं. अक्कलकोटला जुमूच्या इथं एक सर्व्हिसेस सेंटर अर्धसैनिक पदाचे तिथं 1200 अर्धसैनिकची एक कंपनी तिथं आपण भूमिपूजन केलं होतं. ती काही केलं नाही. आपल्या टाकलीला दक्षिण सोलापूर होतं, इथं BSPचं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं इथं 1200 लोकांचं इथं फोर्स आणला. ते बांधकाम झालं, सगळ्या क्वार्टर्स वगैरे झाल्या, पण केवळ हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे म्हणून त्या ठिकाणी अजूनही एकही सैनिक तिथं पाठवलेला नाही. अशा प्रकारे कूटनीती करणारे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याचा किती निषेध केला तरी पुन्हा आहे आणि करू शकत नाही. एवढ्या प्रकारचे असं कधी आपण केलं नाही. उलट आपण दुसऱ्याच्या वेळेस काहीतरी उद्घाटन केली असेल, भूमिपूजन केली असेल, ती पूर्ण करण्याचं काम आपण केलं. पण यांनी सुरू करण्याचं सुद्धा काम केलं नाही. कारण
तिचा आता भारतीय जनता पार्टीचेच आपले एक सहकारी आहे, डॉक्टर आहे, तर ते सांगायचे शिंदे साहेब तिथं आता हे उद्घाटन झाल्यानंतर आणखी आपलं खूप वाढेल काम. आजच आमचं दूध मोठ्या प्रमाणात तिथं चालत आहे आणि सगळं आम्ही जे दूध बाहेर पाठवत होतो ते तिथं संपर्क नाही. तर अशा आमच्या ग्रामीण ठिकाणी रोजगार मिळवून देणारी जी एक भूमिका मी तिथं मांडली आणि कृती करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पार्टीला हे सुशील कुमार शिंदे इथं करताय हे त्यांना मान्य नव्हतं. पण ठीक आहे, त्यांच्याबरोबर जनतेने आणि परमेश्वरांनी न्याय दिला आणि काँग्रेसचा प्रतिनिधी इथं खासदार म्हणून निवडून देणे मोठ्या प्रमाणावर किती कुत्सितपणानं इथं राजकारण करू शकतात, त्याला परमेश्वर कधी साथ देणार नाही अशा प्रकारचे तो. अहो पाच या ठिकाणी आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचे जर 2 मंत्री जर घेतले तर या सगळ्यांनी मिळून एकटीला त्रास देण्याचं काम केलेलं. पण ते काय नाराज देतात तुम्ही लोक, तर हे तुम्ही लोकांनी करून दाखवलं. कोण म्हणतं येत नाही, पत्नी आणि मी काय करून दाखवलेलं नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांचेच मतदारसंघामध्ये आभार मानतो आहोत. गेले 5 दिवस झालं आणि या कृतज्ञतेची ही सभा आहे. जास्त काही बोलणार नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की मुख्य विषय सोडून दुसऱ्या विषयाकडे आम्ही वळतो. पण या ठिकाणची जी सगळी परिस्थिती आहे त्याची जाणीव आमच्या प्रणितीताईला आहे. ती आपल्या इथंच शेतामध्ये अनेक वेळेस राहिलेली आहे. इथे येते सारखी आणि दक्षिण सोलापूरमधल्या ग्रामीण भागात तर आहेच आहे, पण शहरी भागाची तिला कल्पना आहे. आणि ग्रामीण आणि शहर या दोन्ही ठिकाणची कल्पना आहे. त्यामुळं दोन्ही विभागाचं इथं ते काम करेल याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. या ठिकाणी आमचे दिलीप माने जे असो, बाळासाहेब असो, हे सगळे आमचे पाटील असो, ओळखीचे आमचे अमर पाटील असो, ठीक आहे. कोण कुठल्या पक्षात आहे यापेक्षा कोण कसं मदत करतो याला फार महत्व आहे. अमर पाटील बाळासाहेबांच्या पक्षामध्ये आहे, पण जे कष्ट घेऊन त्यांनी मदत केली आम्ही विसरू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं सगळं सैन्य इथे कामाला लागलं आणि त्यांनाही आम्ही विसरू शकतो. आणि ह्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कदाचित पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघेही काय बोलणार नाही. आता मी 5 मधला तुमचा नेता होतो, आता सध्याची 3 नेता आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली प्रणितीच्या नेतृत्वाखाली आपण या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करायचा आहे. आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. मी तुमच्यासारखाच त्यांच्याबरोबर आहे आणि हे काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये पुढे नेऊया आणि तुम्ही ह्या कामाकरता सतत मदत करत राहूया अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्यातर्फे माझ्या पार्टीतर्फे एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. सर्व काँग्रेस शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर स्मिताताई होते, आदरणीय मनोज जगदीबाजी, आदरणीय गणेश डोंगरेजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ते. मी प्रथमतः समस्त दक्षिण सोलापूरच्या
चला शेतकऱ्यांसमोर सर्व उपस्थित लोकांसमोर मी नतमस्तक होते. हा विजय केवळ माझा नाही, हा विजय तुमचा आहे. हा विजय त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे ज्याच्यावर गेली 10 वर्ष अन्याय झाला. हा विजय त्या प्रत्येक युवकाचा आहे जो बेरोजगार होऊन घरवर फिरत होता. हा विजय त्या प्रत्येक माय माऊलीचा आहे जिला अनेक 10 वर्षापासून अनेक दिवसापासून दूध मिळाला नाही. हा विजय त्या प्रत्येक कामगाराचा आहे ज्याला महागाईमुळे जीएसटीमुळे त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे ची बचत करून सुद्धा थाटात माटात लग्न साजरा करू शकला नाही. अशा लोकांचा हा विजय आहे. हा विजय लोकशाहीचा विजय आहे. हा विजय गोरगरिबांचा आहे. हा विजय महात्मा गांधींच्या विचाराचा आहे. हा विजय भाजपच्या राक्षसी मानसिकतेच्या विरोधातला हा विजय आहे. आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की हा विजय माझा नाहीये. फक्त हे मतदान जे मला पडलं ते केवळ मी उमेदवार आहे म्हणून नाही, ह्याची पण मला जाणीव आहे. आणि विनम्रतेने मी तुमच्या समोर आज उभी आहे. आज जेव्हा मी तुमच्या समोर उभी आहे तर मला खूप लहान वाटतं. मी जरी खासदार झाली तरी माझ्या घरी झाली असेल. मी खासदार तुमच्यासाठी झाली, तुमच्यामुळे झाली. आणि ह्याची मला जाणीव आहे. आणि जर असा माझ्या आयुष्यात एकही दिवस आला जिथे खासदारकी माझ्या डोक्यात जर गेली तर तुम्ही मला ढळकन खाली पाठवायचंय हे वचन मला तुमच्याकडून आज पाहिजे. आणि शिंदे साहेब आज म्हणाले की मी पास. मी शिंदे साहेबांना सांगू इच्छिते की अजूनही बरेच पुढारी आहेत जे माझं नेतृत्व स्वीकारायला तयार नाही. जरी लोकांनी स्वीकारला असेल तर म्हणून त्या लोकांसाठी तुम्ही कल आज और कल कधी न संपणारं आणि आम्ही संपू देणार नाही, कधी न संपणारं असं तुम्ही नेतृत्व आहात. अनेकांचे स्टेजवर बसलेल्या अनेकांना तुम्ही घडवणारं हे नेतृत्व आहात शिंदे साहेब. आणि तुमच्यामुळे आज आम्हाला हिंमत मिळते निवडणूक लढण्याची. चेतन भाऊ तुम्ही या ठिकाणी म्हणाला किती हिंमत आपल्याला साहेबांनी दिली. त्यांनी एवढ्या निवडणुका लढल्या आणि मला आठवतं अशा पण निवडणुका होत्या. मी लहान होती पण आमच्या घरी चाकू घेऊन आलेली लोक, तरकारी घेऊन आलेली लोक, अशा निवडणुका तुम्ही लढला. हे लढाऊ पणा जो आहे तो आम्ही तुमच्याकडून शिकलो. दक्षिण सोलापूरचे मनापासून आभार, देवकांडे साहेबांचे मनापासून आभार. पृथ्वीराज चव्हाण साहेब देखील दिल्लीवरून महाराष्ट्रात आले पण त्यांना विधान परिषदवर जावं लागलं कारण का त्यांच्या जिल्ह्यात असा एक नेता नव्हता जो त्यांना सीट द्यायला तयार होता. पण असे त्या देवकांडे साहेब एकमेव असे मुख्यमंत्री असतील साहेब जे दिल्लीवरून महाराष्ट्रात आले आणि एका लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासाठी जागा दक्षिण सोलापूरची सोडली. आणि दक्षिण सोलापूर हा असा मतदारसंघ ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विधानसभेमध्ये पाठवला. दिल्लीचाही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, हे तुम्ही करून दाखवा. म्हणून दक्षिण सोलापूरवर अनेक उपकार आहेत, ऋण आहे, ते शब्द रूपात मी फेडू नाही शकणार. मला त्याची पण जाणीव आहे. जेव्हा कामं पूर्ण होतील, जेव्हा प्रत्येक गावोगावी पाणी होईल, जेव्हा येईल, जेव्हा प्रत्येक गावोगावी रस्ते होतील, जेव्हा प्रत्येक गावामध्ये लोकांना तुमच्या मुलाला नोकरी लागेल तेव्हाच ते ऋण फेडले जातील, नाहीतर त्याशिवाय फेडले जाणार नाही हे मला माहिती आहे. जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज फेडले जातील, जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आणि शेतामध्ये लाईटची सोय होईल, पाणी येईल, जीएसटी रद्द होईल, जेव्हा कांद्याचा निर्यात त्या ठिकाणी जो बंद आहे तो उठवला जाईल, जेव्हा दुधाला दर मिळतील तेव्हाच ते
कर्ज फेडले जातील आणि तेव्हाच ते उपकार फेडले जातील, तेव्हाच ते ऋण फेडले जातील, त्याची मला जाणीव आहे. मी आज पूर्ण जबाबदारीने तुमच्या समोर उभी आहे. मला माहिती आहे की किती अडचणी आहेत, मला माहिती आहे किती प्रश्न आहेत आणि मी आतुरतेने वाट पाहते खरं तर की मी कामाला लवकरात लवकर कधी लागू, एकदा कधी त्या लोकसभेत जाऊ आणि तुमचे प्रश्न तिथपर्यंत मी वाट पाहते. मला काम करून समाधान मिळेल. मी सध्या लहानपणापासून तुमच्या कृपेने घरात बघितली. असं एक पण वर्ष नाही जेव्हा लालबत्तीची गाडी आली नाही मागच्या 10 वर्ष सोडून. नेहमी शिंदेसाहेब सत्ते म्हणून सत्ता लहानपणापासून. पण म्हणून जेव्हा मी राजकारणात आली तेव्हा मी वचन घेतलं की मी काम करायला राजकारणात आली आहे, सत्तेसाठी राजकारणात आली नाहीये. कारण की मी लहानपणापासून बघितली. काम करून, लोकांमध्ये राहून, लोकांची कामं करून, लोकांच्या घरात जाऊन कामं करून जो समाधान मिळतो कोणतरी मंत्रीपद देऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगते. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा ना साहेबांना मी मंत्रीपद मागितलं. हे मी ऑन रेकॉर्ड सांगते. बरेच जण म्हणाले ताईला मिळालं नाही मंत्रीपद, पण मी मागितलंच नाही मंत्रीपद महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती. आणि आता पण आसापुरे साहेब आपण म्हणाला की केंद्रीय मंत्रीपद, पण खरंच काम करून जो समाधान मिळतो, लोकांमध्ये जाऊन जो समाधान मिळतो त्याला तोड नाही, त्याला माप नाही. 3 वेळा मला लोकांनी केवळ कामामुळे आमदार शहर मध्यमध्ये निवडला आणि आता तुम्ही केवळ कामामुळे, काम करीमुळे तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणले. मी कधीच विसरू शकणार. मी खास आभार शिवसेनेचे मानते. उद्धव ठाकरे साहेबांचे, अमर पाटीलजी आहेत. खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावात ते माझ्यासोबत आहे. प्रत्येक गावात त्या असतील, त्यांची टीम असेल, बसवंतीताई असतील, पूर्ण सोलापुरात जिथे काँग्रेस कमी तिथे शिवसेनेची मागणी. आणि 43 सर्वात जास्त गर्मी होती त्यावेळेस, 43, 44. आम्ही तर आलो, पण तुम्ही पण आलात. प्रत्येक गावोगावी प्रतिसाद तुम्ही दिला. नाहीतर हिंमत नसती हे 400 पार म्हणणारे. तुम्ही सांगितलं की 400 पार वगैरे काय नाही, आम्ही देणार तुम्हाला मतदान. दहशतवादी 10,000चा लीड अजून काय मागू, माझ्या 37,000चा कव्हर करून 10,000. मी तर म्हणते बरं झालं ते बीजेपी वाले बोलले की आम्हाला नका बघू, मोदींना बघा आणि मतदान करा. बरं झालं, कारण का मोदींना बघूनच तुम्ही आम्हाला मतदान करा. 1.5 लाखांनी निवडून आले ते त्यांच्या मतदारसंघात, 400 पार म्हणणारे. आणि अयोध्यात पण जिंकू नाही शकले. नाही, याचा अर्थ काय की आपल्या देशामध्ये भाजपची लोक जे कीड पसरवतात ना, जाती धर्माचा व्हायरस आणलाय आपल्या देशात, कीड पसरवली. तुम्ही त्याला ठणकन खाली उतरवलं आणि सांगितलं की आमच्या देशात, आपल्या भारत देशात तुम्ही किती जातीचं पातीचं राजकारण केलं ना तरी आम्ही फक्त कामाला आणि सर्व धर्म समभावला आणि संविधानाला महत्व देतो. हे संविधान खतम करणाऱ्या लोकांना तुम्ही खरं तोंडावर चक्रात मारली आणि सांगितलं आम्हाला तुम्ही तोडू नका. तोडातोडीचं राजकारण आमच्या सोलापुरात, आमच्या देशात येऊन करू नका. खरं तर मी तर म्हणते की भारतीय जनता पक्षाने जी कीड लावली ना, ते तर मग अतिरेकीमध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे? ते तर बाहेरून लावतायत की हे तर आपल्या देशात राम कीड लावतात. ते देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळीच किल्ल्यावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दमिली लावामध्ये दंगा लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात. लाज वाटायला पाहिजे. रक्तावर राजकारण करतात की लोक. आज मी ठरवले का नाही बोलणार. जर आपल्या इकडे लावून या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक, त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं. आणि मी नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर. पोलिंगच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ते लोक. शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर, कारण का नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल. हे ऑन रेकॉर्ड आहे. कारण का ते इथे फक्त लावालावी करत होते. त्यांना सांगितलेलं की आता निवडणूक हातातून गेले भाजपच्या, म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये, दंगल लावा.
लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या असं त्यांना सांगितलं गेलेलं. म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषणं बघा. वोटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषणं बघा. तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला गेले होते. कोण कोण आले? बापरे, कोण आलं? भोगी 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 तरबूज गाजा कोण? तरबूज बापरे, आपल्याला फक्त एक राहुल गांधी आले आणि विषय का माहितीये? तुमच्यामुळे. मी आत्ताच आसापुरे साहेबांना सांगत होती आणि माने साहेबांना सांगत होती. मी माने साहेबांचे, काळादी साहेबांचे पण मनापासून आभार मानते. ते खूप फिरले आणि सगळे चांगली लोक एक आहेत. सगळे चांगली लोक, चांगल्या मनाची लोक एकत्र आली. किती पैसे वाटले त्या बीजेपीने? किती? एक साडी, त्याच्यात 500 रुपये. मला फोन आले अक्कलकोट मधून इथे तिथे की मी म्हणाली व्हिडिओ घ्या, मला आता द्या. ते म्हणाले नाही, आम्ही व्हिडिओ घ्यायला जातो तेव्हा ते पळतात. पैसे वाटून निवडून तरीही तुम्ही त्याला मतदान मध्ये तुम्ही किती हुशार आहात. तुमच्यामुळे आवेज आणि पूर्ण देशात हे दिसून आलं. सर्वे मध्ये ते एक्झिट पोल, बापरे, ते एक्झिट पोल मध्ये पण माझी लोक पण एक्झिट पोल करत होते. तर ते म्हणाले की ताई, आम्ही जेव्हा विचारतो लोकांना तेव्हा ते सांगतात बीजेपी, पण करतात काँग्रेस. कारण त्याने सगळे एक्झिट पोल मध्ये त्यांनीच पाठवलेले असतात. म्हणून हा विजय, जेव्हा काँग्रेसचा विजय झाला देशात, तेव्हा 10 वर्षानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. लोक खुश झाली, लोकांनी साजरं केलं हा विजय काँग्रेसचा. जरी सीट नसतील मिळाले तरी विजय झाला आणि त्यांना सीट मिळून सुद्धा त्यांचा पराभव झाला देशभरामध्ये. लोक खुश झाली, लोकांनी हा विजय साजरा केला. मला गावोगावातून फोन आले की काही आम्ही साखर घातलेला कौल समोर कौल ठेवलेला मला व्हिडिओ पाठवले. लोकांना वाटत होतं की काँग्रेस यावी, बीजेपीचा पराभव झाला पाहिजे, कारण त्यांनी तुम्हाला एवढे 10 वर्ष त्रास दिलाय, खूप त्रास दिला सर्वसामान्य लोकांना. महागाईचा, जीएसटीचा, दुधाचा, पाण्याचा खूप त्रास दिला. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर या व्यासपीठावर वचन देते हॅलो की मी तर कामाला लागली. मी दक्षिण सोलापूर आणि पूर्ण सोलापूर मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तुमचे आभार मानायला येणार आहे. आणि मी एकटी नाही येणार आहे, अधिकाऱ्यांना घेऊन येणार. काम करायचं. कारण काम नसेल करायचं, लढून नाही जिंकून उपयोग आहे. आणि लोकसभा, पवित्र लोकशाहीचं मंदिर निवडून येणं गोष्ट नाहीये. मला आता कळतं, कारण मी एका मतदारसंघाची आमदार होती आणि मी तेव्हा साहेबांकडे बघायची की साहेब एकच मतदारसंघ आपल्याला हाताळायला एवढा 6 मतदारसंघ एकत्र येतात. जंगल आणि मी खरं तर त्या बीजेपीच्या आमदारांचे पण आभार फिरलेच नाही. आणि जर फिरले असतील शाकर मोसर उठे ॲडव्हान्स बा मी असं ऐकलं तर कामाला लागले. बा पण 3 महिन्यामध्ये विधानसभा आहे. आरक्षणाचे विषय असतील, महागाईचे विषय असतील, शेतकऱ्यांचे, आता नीटचा, पोलीस भरतीचा, काँग्रेसला सर्वात जास्त मताधिक्य मिळालं या इलेक्शनमध्ये. 14 खासदार काँग्रेसचे. आता येणारा काळ पण महाविकास आघाडीचाच असायला पाहिजे. महाविकास आघाडीचेच सगळीकडे आमदार झाले पाहिजे, तरच कामं होतील. आणि सत्तेसाठी नाही, कामं होण्यासाठी हे मला तुमच्या समोर मानणं महत्वाचं आहे. शेवटी एकच फाईट, वातावरण टाईट. माझीच नाही पण तुमची पण कॉल करताय. सगळ्यांना वाटतं, ज्यांनी काँग्रेसला मतदान दिलं त्यांना वाटतं की मी मला माहिती आहे, जेव्हा काँग्रेस वर सत्तेत येते दिल्लीमध्ये, तेव्हा आम्हाला पण किती आनंद होतो की आपलं पक्ष आला सत्ते. प्रत्येकाला वाटतं हे. आणि म्हणून असेच जगा तर जेव्हा गावाला जाल तेव्हा प्रत्येक गावाच्या घरात जा आणि सांगा की मी तुमचं काम करेन. आमची बहीण खासदार झाली, आमची मुलगी आणि आला आवर्जून कामं माझ्याकडे.
करेन, हात जोडून विनंती करते, कामं आणा आणि माझ्यापर्यंत यायला तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. डायरेक्ट येऊ शकता. पुढाऱ्यांचे मी आभार मानते, त्यांचे पण आदर करते. सगळेजण कामाला लागले, सगळेजण काम करत होते, त्यांना पण विनंती करते की लोकांची कामं घेऊन या, पण तुम्ही पण डायरेक्ट या, ते मला जास्त आवडेल एवढं या ठिकाणी सांगते. तुमचे मनापासून आभार मानते, तुमच्या समोर नतमस्तक होते. प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक माणसाचा, प्रत्येक युवकाचा चेहरा, प्रत्येक माय माऊलीचा चेहरा मला त्या ठिकाणी लक्षात आहे. आणि मी अनेक विषय जे आहेत ते लोकसभेमध्ये मांडतीलच. तुम्हाला मी कधीच विसरणार नाही. जसं मी म्हणाली, कान धरून खाली बसवा जर काम केलं नाही. हा तुमचा अधिकार आहे, अधिकार विसरू नका, तरच लोकशाही जिवंत राहते. मागचे 10 वर्ष बीजेपीने तुमचे अधिकार दाबून ठेवले, तुमचा आवाज दाबून ठेवला, तुमच्यावर अन्याय केला, हे कधीच विसरू नका. लोकशाहीचा जय जयकार करा, लोकशाही साजरी करा. आणि मी फक्त माध्यम आहे याची मला जाणीव आहे, एवढ्याच या ठिकाणी सांगते. पुन्हा एकदा दक्षिण सोलापूरचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.